नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. कितीही जीवाभावाचे असू द्या, परंतु या 5 लोकांना घरी कधीच बोलावू नका. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला आहे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला चाणक्याने सांगितलेल्या अशा प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे, ज्यांना तुम्ही कधीही तुमच्या घरी बोलावू नका. नंबर 1, स्वार्थी लोक. चाणक्य नीतीनुसार तुम्ही कधीही स्वार्थी व्यक्तीला तुमच्या घरी बोलावू नये. असे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा किंवा स्वार्थाचा विचार करतात. असे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या घरात वादविवाद आणि भांडण निर्माण करू शकतात. शिवाय तुमच्या घराची शांती हिरावून घेऊ शकतात. नंबर 2, वाईट मनाचे लोक. चाणक्य नीतीमध्ये अत्यंत हुशार किंवा दृष्ट मनाच्या लोकांना घरी बोलावण्यास मनाई आहे. अशी माणसे कधीच कोणाचीच नसतात. असे लोक तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला आग लावण्याचे काम करू शकतात किंवा वाईट मनाने नजर लावू शकतात. नंबर 3, 2 चेहरे असलेले लोक. आचार्य चाणक्यानुसार तुम्ही कधीही 2 तोंड असलेल्या लोकांना तुमच्या घरी बोलावू नये. ते तुमच्या समोर एक गोष्ट बोलतात आणि नंतर तुमच्या मागे काहीतरी वेगळं बोलतात. असे लोक तुमच्या घरात भांडण लावू शकतात. त्यामुळे अशा लोकांना कधीच स्वतःच्या घरात थारा देऊ नका. नंबर 4, जे लोक गरजेच्या वेळी आठवण काढतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल जो तुम्हाला गरज असेल तेव्हाच आठवतो, तुम्हाला विचारतो किंवा फायदा घेतो, तर तुम्ही अशा व्यक्तीला कधीही तुमच्या घरी बोलावू नये. तुम्हाला अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 5, जे इतरांचं मन दुखावण्यात आनंद समजतात. चाणक्य नीतीनुसार अशा लोकांना कधीही आपल्या घरी बोलावू नये, जे इतरांना दुखवून स्वतःचा आनंद घेतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. अशा लोकांची मानसिकता खूप वाईट असते. ते स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हालाही दुखवायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे अशा लोकांना 4 हात लांब ठेवलेले कधीही चांगले. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.